मध्यरात्रीचा थरार. वरांड्यात झोपलेल्या महिलेवर अस्वलाचा जीवघेणा हल्ला. डोक्याला गंभीर जखमा. नागपूरमध्ये उपचार सुरू. लाखनी तालुक्यातील वाकल येथे गुरुवारी रात्री सुमारे 12:20 सुमारास ही घटना घडली. अनिता अंबादास बनकर, वय 54 वर्ष, या उष्णतेमुळे घराच्या वरांड्यात झोपल्या होत्या. त्याचवेळी जंगलाच्या दिशेने आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. अस्वलाने त्यांच्या डोक्यावर पंजा मारून गंभीर जखमी केले. त्यांच्या आरडाओरडीनंतर पती आणि गावकरी तात्काळ घटनास्थळी धावून आले. लोकांचा आवाज ऐकताच अस्वल जंगलाच्या दिशेने पसार झाले. जखमी महिलेला प्रथम ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी मेडिकल कॉलेज नागपूर येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी मध्यरात्रीच वाकल येथे दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध मोहीम राबवली. सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांनी घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी वन विभागाकडून मदत केली जाणार असल्याचे सांगितले. गावात अस्वलाच्या हालचाली लक्षात घेता वन विभागाकडून पिंजरा लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.